नमस्कार, मी मेघना देशमुख माझ्या मेघना टॉक्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. गणेशोत्सव संपत आला की वेध लागतात ते नवरात्रीचे. नवरात्र हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण, आदिशक्तीच्या आदिमायेच्या उपासनेचे दिवस. नवरात्रातील घटस्थापनेची तयारी सुरू असताना महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गात आणि एका गोष्टीची तयारी सुरू असते, ती म्हणजे नवरात्रीतल्या 9 दिवसात नेसण्यासाठीच्या 9 रंगाच्या साड्यांची किंवा ड्रेसेसची. अगदी काही नाही मिळालं तर एखादी ओढणी किंवा दुपट्टा तरी त्याच रंगाचा असावा याकडे भर असतो. नवरात्रात प्रत्येक दिवशीच्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या स्त्रिया आपण पाहतो. आता तर पुरुषही त्यात सहभागी व्हायला लागले. एखादा टी शर्ट किंवा शर्ट मॅच करताना तेही दिसतात. मुंबईचे लोकल्स, प्लॅटफॉर्म सगळे एका रंगात रंगलेले पाहायला मिळतात. आता जर मी तुम्हाला असं म्हटलं की खरं तर नवरात्रीचा आणि ठरवलेल्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा परस्परांशी काही संबंध नाही तर खोटं वाटेल ना तुम्हाला, पण हे खरं आहे. हे एक मार्केटिंग गिमिक आहे, याला कुठलाही धार्मिक आधार नाही आहे. खरंच हे सगळं एका उत्तम अशा मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा भाग आहे. ॲटलीस्ट सुरुवात तर अशीच झाली होती. तुम्ही तुमच्या घरातल्या वयोवृद्ध स्त्रियांना जर विचारलं तर त्या सांगतील की आधी असं काही नव्हतं. अगदी त्यांच्याच भाषेत सांगायचं तर हे फॅड आत्ताच आलंय. हे सगळं 2003 साली महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रानं सुरू केलं. महाराष्ट्र टाइम्स हे टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचं मराठी वृत्तपत्र. महाराष्ट्र टाइम्स हे त्यावेळेला आपल्या वृत्तपत्राची विक्री खप वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत होते. इंडियन एक्सप्रेसचं लोकसत्ता हे वृत्तपत्र त्यावेळेस अव्वल स्थानावर होतं. त्या वर्षीच्या इंडियन रीडरशिप सर्वेच्या एका रिपोर्टवरून असं कळलं की लोकसत्ताची फिमेल रीडरशिप ही महाराष्ट्र टाइम्सपेक्षा जास्त आहे. म्हणजे महिला लोकसत्ताला आपली पहिली पसंती देतात. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र टाइम्सची मेल रीडरशिप ही जास्त होती. महाराष्ट्र टाइम्सला नेहमी एक मॅस्क्युलिन पेपर म्हणून पाहिलं जायचं. त्यामुळे महाराष्ट्र टाइम्सला आपली फिमेल रीडरशिप वाढवण्यासाठी महिलांना आपल्याकडे कसं वळवता येईल यावर विचार सुरू झाला. आणि मग महाराष्ट्र टाइम्सची एडिटोरियल टीम एक ब्रिलियंट आयडिया घेऊन समोर आली. त्यांनी असं ठरवलं की नवरात्रीच्या प्रत्येक दिवशीचा एक रंग ठरवायचा आणि महिलांना असं आवाहन करायचं की त्यांनी त्या दिवशी त्या त्या रंगाचे कपडे परिधान करायचे. नोकरदार महिला वर्ग म्हणजे वर्किंग वुमन्सवर भर देण्यात आला. महिलांना असं सांगण्यात आलं की त्यांनी 9 दिवस त्या ठराविक रंगाचे कपडे घालायचे आणि ऑफिसमधल्या सगळ्या महिलांनी एकत्र येऊन एक ग्रुप फोटो काढायचा. तो फोटो महाराष्ट्र टाइम्सला पाठवायचा आणि मग महाराष्ट्र टाइम्स तो फोटो त्यांच्या पेपरमध्ये छापून आणणार. आणि मग नवरात्र म्हणून प्रत्येक दिवशीचा रंग देवीच्या एका रूपाशी जोडण्यात आला. म्हणजे 9 दिवस आणि देवीची 9 रूपं, जसे की शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. आणि प्रत्येक दिवशी एका यशस्वी कर्तृत्ववान स्त्रीचा त्या दिवशीच्या रंगाची साडी नेसलेला फोटो तिच्या सक्सेस स्टोरीसोबत फ्रंट पेजवर छापण्यात आला. आणि वर अगदी ठळक अक्षरात आजचा रंग लाल, पिवळा, हिरवा, निळा जो काही असेल तो लिहिण्यात आला. त्यांना माहीत होतं की महिला यात नक्की सहभाग घेणार, कारण जवळजवळ सगळ्या स्त्रियांना म्हणजे आपल्याला वेगवेगळे कपडे घालून छान आवरायला, नटायला, मिरवायला आवडतंच. आपल्याला फक्त कारण हवं असतं हे सगळं करायला. हेच कारण महाराष्ट्र टाइम्सनं महिलांना दिलं, तेही फक्त 1 दिवस नाही तर पूर्ण 9 दिवस. फारच युनिक आयडिया होती ही. या प्रयोगाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या 2 वर्षात महाराष्ट्र टाइम्स हे मुंबईतलं 2ऱ्या क्रमांकाचं सगळ्यात जास्त वाचलं जाणारं वृत्तपत्र ठरलं. या प्रयोगामुळे 2 गोष्टी साध्य झाल्या. महाराष्ट्र टाइम्सची रीडरशिप तर वाढलीच, परंतु महाराष्ट्र टाइमनं आपल्याला नवरात्र आणखी जोमात, उत्साहात साजरं करण्याची संधी दिली. गारमेंट इंडस्ट्रीलाही याचा खूप मोठा फायदा झाला. तर मग आता असा प्रश्न पडतो की जर याला काही धार्मिक आधार नाही आहे तर मग हे करू नये का? तर मी असं म्हणेल की जरूर करा, करत राहा. यात काही वाईट किंवा चुकीचं नाही आहे. यातून कोणाचं नुकसान होत नाही आहे. आपल्याला जर एखाद्या गोष्टीतनं आनंद मिळत असेल तर ते जरूर करावं. आपल्या रोजच्या बिझी लाईफमध्ये थोडासा चेंज, विरंगुळा म्हणून करायला काय हरकत आहे. परंतु हे नक्की लक्षात घ्या की हे केलंच पाहिजे असं कुठलंही बंधन धर्मानं, परंपरेनं तुमच्यावर लादलेलं नाही आहे. जे करायचं आहे ते स्वेच्छेनं करा. या व्हिडिओचा उद्देश फक्त एक अवेअरनेस क्रिएट करणं हा आहे. मी बऱ्याच स्त्रियांना हा प्रश्न विचारला की तुम्ही का करता हे सगळं. काही कॉमन उत्तरं अशी होती की पूर्वापार चालत आलंय, करायला नको.
तर काही जणींचं असं म्हणणं होतं की शुभ असतं म्हणून करतो. मी माझ्याकडे कामाला येणाऱ्या मावशींना हा प्रश्न विचारला, त्यावर त्यांचं उत्तर असं होतं की नेमून दिलंय ते, करायला लागतंय, नाही करून चालतंय होय. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग रिप्लाय, शास्त्र असतं ते. काही बायकांना तर असं वाटतं की ठराविक रंगाची साडी नेसली नाही तर देवीची अवकृपा होईल. नवरात्र म्हणजे जगदंबेचा जागर. तिच्या जागराला एका विशिष्ट रंगाचे कपडे घालावेत असा पुराणात तरी उल्लेख नाही. शेवटी तुम्ही कुठल्याही रंगाचे कपडे घातले तरी देवीला तुमची भक्तीच दिसणार. जगतजननी शक्ती देवतेच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्त्रीला तिच्या बलस्थानाची प्रचिती येऊ दे आणि बुद्धिमत्ता ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे हे तिला समजू दे. नवरात्रीच्या आणि विजयादशमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.